मग मसल मेंटेनन्ससाठी आणि मसल वाढवण्यासाठी न्यूट्रिशन वेगळं असतं? बिलकुल. हा सुरुवात होतो प्युबर्टीमध्ये अँड अनफॉर्च्युनेटली 8वीत मुलं बसणं चालू करतात जास्तीत जास्त. कारण क्लासेसला जातात त्यांना अकॅडमिक ओरिएंटेशन आणि प्युबर्टीत मसल फॅट जसा तुमचा बॉडी तयार होतो, प्युबर्टीत मसल फॅट पण आपला बदलायला लागतो. फिजिकल ॲक्टिव्हिटी त्या वयात की असते तुमचा मसल वाढ. डायटपेक्षा नुसती फिजिकल ॲक्टिव्हिटी केली तरी बॉडी बऱ्यापैकी मसल बिल्डिंग करते. मसल मेमरी चांगली राहते आणि पुढे जाऊन तो कुठेतरी आपल्याला पुढच्या प्रवासात मदत करतो. बिकॉज विथ एव्हरी डिकेड ऑफ युअर लाईफ मसल लॉस हा नॅचरल असतो. मेहनतच आहे मसल आपल्याला वाढवणं. त्याच्यामुळे डायट आणि एक्सरसाइज हे हँड इन हँड चालतात आणि कुठलाही एक्सरसाइज फिजिओलॉजिस्ट, थेरपिस्टला विचारा, ते जास्त श्रेय 90% डायटला देतात आणि 10% ते म्हणतात मसलला आहे.